देवाचं वचन प्रियानो अतिशय रडक्या आवाजामध्ये तो सांगत आहे प्रियानो. हालेलुया. आणि म्हणून पवित्र शास्त्रामध्ये त्याला रडका संदेश म्हटलंय. दुसरा अध्याय विलापगीत आणि 11 वचन. 11 वचन विलापगीत 2:11 सापडलं. माझे डोळे अश्रूंनी जर्जर होत आहेत. माझे डोळे अश्रूंनी जर्जर होत आहेत. माझ्या आतड्यांना पीड पडत आहे. माझ्या आतड्यांना पीड पडत आहे. माझ्या लोकांच्या कन्येच्या विनाशामुळे माझे काळीज फाटून भूमीवर पडले आहे. काय बोलतो? माझं काळीज फाटून भूमीवर पडलंय. माझा अश्रू झाला, माझे डोळे जर्जर झालेत अश्रूमुळं. म्हणजे एवढे अश्रू आहेत त्या डोळ्यामध्ये की प्रियानो दुसरं काहीच नाही इर्म्याच्या डोळ्यामध्ये. इर्म्या त्याच्या लोकांसाठी रडत आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, नाश होत असणाऱ्या लोकांसाठी तुम्ही रडलं पाहिजे. या नगरमध्ये जे लोकांना प्रभू येशू माहित नाही त्या लोकांसाठी तुम्ही रडून प्रार्थना केली पाहिजे. हालेलुया. ओ प्रियानो, तुम्ही त्यांना रडून संदेश सांगितला पाहिजे परमेश्वराचा. प्रियानो, इर्म्या रडत आहे. आणखी तिसरा अध्याय 43 वचन काय सांगतो वाचूया त्याचा अध्यायामधलं 3:43. माझ्या लोकांच्या कन्येच्या विनाश झाल्यामुळे माझे डोळे अश्रू प्रवाह ढाळीत आहेत. माझे डोळे अश्रू प्रवाह ढाळीत आहेत. म्हणजे प्रियानो अश्रूंचा झरा जणू काय प्रियानो ओढा त्या डोळ्यातून वाहत आहे. माझं मस्तक तो म्हणतो अश्रूंचा झरा असतं तर किती बरं झालं असतं. हो, मी त्यांच्या माझ्या लोकांसाठी रडलो असतो. इर्म्या हा रडका संदेश आहे प्रियानो. देवाने त्याला कॉल केलं, देवाने त्याला निवडलं. इस्रायल लोकांना जाऊन त्याला वचन सांगावं प्रियानो. अगदी तरुण वयातच त्याची निवड केली प्रियानो. धन्य लोक आहेत ज्यांना परमेश्वराने तरुण वयात निवडलं प्रियानो. आमेन. कोणत्याही वयामध्ये परमेश्वर कॉल करू शकतो, परंतु प्रियानो तो देव आहे. काही लोकांना लहानपणीच निवडतो प्रियानो. लहानपणापासूनच सेवक आहे. माझी मिसेस सेवेमध्ये आली, तिचं वर्ष 12 वर्ष वय होतं. मी सेवेमध्ये आलो, माझं वय 19 वर्षाचं होतं. 20 वर्षाच्या आतमध्ये देवाने आम्हाला कॉल केलं प्रियानो. धन्य लोक आहेत प्रियानो ज्यांना सेवकाईचा भरपूर मोका मिळाला प्रियानो. हालेलुया. परंतु देव त्याच्या योजनेनुसार लोकांना बोलवतो प्रियानो. हे तितकंच खरं आहे आणि ती देवाची योजना आहे प्रियानो. हालेलुया. आणि सर्व काही गोष्टी देवच करत असतो त्याच्या योजनेनुसार. आमेन. इर्म्याला देवाने निवडलं प्रियानो. इर्म्यावर देवाचं कॉल होतं. देवाचं वचन देवाने त्याच्या मुखामध्ये टाकलं आणि इस्रायल लोकांना सांगितलं, जाऊन सांग ज्या गोष्टी त्या इस्रायल लोकांना सांग. परंतु इर्म्या त्या लोकांना घाबरत आहे. तो म्हणता मी बाळ आहे, मी कसं जाऊ? देवाने सांगितलं तुझ्या मुखात मी ते वचन घातले. आणि देवाने पुन्हा त्याला सांगितलं, इर्म्या तू जर या लोकांना घाबरलास ना, मी तुला घाबर करेन. हालेलुया. आणि मग आम्ही पाहतो या लोकांसाठी देवानं इर्म्याला पाठवलं. इर्म्याकडे प्रभूने काय संदेश दिला होता पवित्र शास्त्रामध्ये वाचूया. इर्म्याचा ग्रंथ 1 अध्याय आणि 16 वचन. इर्म्या 1 आणि 16 वाचूया. त्यांनी मला सोडले आहे. त्यांनी मला सोडलं आहे. अन्य देवांपुढे धूप जाळीला आहे. कोण बोलत आहे? परमेश्वर म्हणतो माझ्या लोकांनी मला काय केलंय? सोडलंय. ज्यावेळेस तुम्ही सोडता त्यावेळेस देवाला दुःख होतं प्रियानो. देवाला सोडू नका. देवाच्या प्रिय लोकांनो, देव तुमच्यावर प्रेम करतो. या जगातल्या गोष्टी तुमच्याकडून सुटल्या तरी चालतील, परंतु परमेश्वराला सोडू नका प्रियानो. परमेश्वर सदा जीवी आहे. तो अनादी अनंत काळासाठी आहे प्रियानो. जगातले लोक जगातल्या गोष्टी काही काळापर्यंत तुमच्या बरोबर आहेत, पण देव सनातन पिता आहे प्रियानो. तो अनादी अनंत काळासाठी आहे. इथं पण तो आहे आणि स्वर्गात तो आहे प्रियानो. जिथं पुढे जाता तिथं तो तुमच्या बरोबर आहे. आणि म्हणून देवाला सोडू नका. सगळ्या जगाने तुम्हाला सोडू द्या प्रियानो, पण तुम्ही देवाला सोडू नका प्रियानो. हालेलुया. इस्रायल लोकांनी देवाला सोडलं त्यावेळेस देवाने सांगितलं, या माझ्या लोकांनी मला काय केलंय? सोडलंय. जा इस्रायल लोकांना सांग की तुम्ही मला सोडलंय. आज माहित नाही प्रभू कोणाला बोलत आहे की तुम्ही मला सोडलंय. हालेलुया. वाचूया पुढे. त्यांनी मला सोडले आहे. अन्य देवांपुढे धूप जाळीला आहे. अन्य देवांपुढे काय केलंय? धूप जाळलं आहे. व आपल्या हातच्या कृतींची पूजा केली आहे. आणि आपल्या म्हणजे त्यांनी मूर्ती पूजा केलेली आहे. वाचूया पुढे. त्यांच्या या सर्व दुष्टतेबद्दल मी त्या शिक्षा फरमावीन. हालेलुया. जुन्या करारामध्ये आम्ही परमेश्वर पाहतो प्रियानो. असा परमेश्वर की जो दंड करणारा परमेश्वर. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुम्ही आणि मी कृपेच्या समयामध्ये आहोत प्रियानो. हॅलो, मी आमेन. हालेलुया. आम्ही कृपेच्या समयामध्ये आहोत प्रियानो. पूर्वीच्या काळी आम्ही पाहतो की देव इन्स्टंट लगेच तो न्याय करायचा, लगेच नाही करायचा. पण आता परमेश्वराच्या या कृपेच्या समयामध्ये तुम्ही आणि मी आहोत प्रियानो. इस्रायल लोकांना सांगितलं, या इर्म्याला सांगितलं त्याला जाऊन सांग मी त्यांना शिक्षा करणार, मी त्यांना शासन करणार. देव शिक्षा करणारा देव आहे.
देव शासन करणारा परमेश्वर आहे प्रियानो. हालेलुया. जुन्या करण्यामध्ये त्याचा स्वभाव आम्ही पाहतो प्रियानो. आणि मग यिर्मयाला कुठं धैर्य होतंय लोकांना जाऊन सांगण्यासाठी? असं बोलू शकतो का आम्ही कोणाला की देव तुला शिक्षा करणार आहे? किती अवघड वाटतं. इस्रायल लोकाला बोलण्यासाठी देवाला यिर्मयाला निवडलं. जाऊन सांग त्या लोकाला की मी या पापाबद्दल मी तुम्हाला शिक्षा करणार. देवाचे लोक प्रियानो आपापल्या मार्ग त्यांनी धरला होता. पापामध्ये आपलं जीवन जगत होते आणि म्हणून देवाला इस्रायल लोकांचा राग आला प्रियानो. ज्यावेळेस तुम्ही आणि मी जगामध्ये रममान होतो प्रियानो, जगातल्या गोष्टी स्वीकारतो आणि देवाला सोडतो, त्यावेळेस देव काय करायचा पूर्वीच्या काळी माहितीये? इस्रायल लोकांना गुलामगिरीमध्ये पाठवायचा. हॅलो आमेन. बायबलमध्ये पाहतो आम्ही प्रियानो, उत्पत्तीच्या ग्रंथापासून शेवटपर्यंत आम्ही पाहिलं नवीन करण्यापासून प्रियानो की देवाने ज्यावेळेस इस्रायल लोक चुकले त्यांना गुलामगिरीमध्ये पाठवलं, दास्यगृहामध्ये त्यांना पाठवलं प्रियानो. मग कोणीतरी येऊन त्यांच्यावर आक्रमण करायचं आणि इस्रायल लोकांना काबीज करून ठेवायचं प्रियानो, त्यांना गुलाम बनवून ठेवायचं. आणि म्हणून इस्रायल लोकांचं असंच चाललं होतं प्रियानो, गुलामगिरीमध्ये जायचं आणि पुन्हा देव त्यांना सोडवायचा. आज पण हे चाललंय लोकांचं, पापामध्ये जायचं, गुलामगिरीमध्ये जायचं, पुन्हा देव सोडवतो त्यांना. हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांना मी पाहतो, इस्रायल लोकांबद्दल देवाला यिर्मयाला सांगितलं की त्या लोकांना सांग की या गोष्टीबद्दल मी तुम्हाला शिक्षा करणार, मी तुम्हाला सोडणार नाही. हालेलुया. देवाची इच्छा होती की इस्रायल लोकांनी देवाकडे वळावं प्रियानो. परंतु आम्ही पाहतो अनेक लोकांनी त्या काळी संदेश दिले, पण इस्रायल लोक त्या मार्गातून वळण्यासाठी तयार नव्हते. त्यांनी आपापले मार्ग धरले होते आणि म्हणून देव त्यांच्यावर क्रोधाविष्ट झाला. आणि देवाने यिर्मयाला सांगितलं की आता जाऊन त्या माझ्या लोकांना सांग की मी त्यांना शिक्षा करणार आहे, ती शिक्षा चुकणार नाही. आणि बायबल सांगतं देवानं यिर्मयाला पाठवलं. बायबलमध्ये लिहिलंय 38वा अध्याय. आता एक वचनापासून आम्ही वाचूया. यिर्मया काय काय करत आहे ते वाचूया आम्ही. तुम्ही माझ्याबरोबर आहात प्रियानो सर्वजण? ओके, बोलो येशू मसीह की जय. प्रेज लॉर्ड. वाचूया. मग यिर्मयाने सर्व लोकांची वचने सांगितली ती शफाट्या बिन मत्तान, गदल्या बिन पशूर, युकाल बिन शलेम्या व पशूर बिन मल्किया यांनी ऐकली. ती ही परमेश्वर म्हणतो जो या नगरात राहील, जो या नगरामध्ये राहील, तो तलवारीने दुष्काळाने व मरीने काय होईल? मरे. इस्रायल लोकांना सांगितलं जो कोणी या भागामध्ये आता राहील इस्रायलामध्ये तो तलवारीने मरेल, दुष्काळाने मरेल. वाचूया. पहा देवाचा कोप कसा आला. ज्यावेळेस तुम्ही देवाच्या विरोधात वागता त्यावेळेस देव तलवार उपसतो प्रियानो. हालेलुया. त्यावेळेस दुष्काळ तुमच्या जीवनामध्ये येतो, शत्रू तुमच्यावर उठतात प्रियानो. काय घडलं पुढे वाचूया. पण जो खासदारांकडे जाईल तो जगेल, जो जीवानिशी सुटेल. वाचूया. परमेश्वर म्हणतो हे नगर खात्रीने बाबेलच्या राजाच्या सैन्याच्या हाती जाईल. बाबेलच्या राजाच्या सैन्याच्या हाती जाईल. म्हणजेच यिर्मयाने सांगितलं की हे जे नगर आहे या नगरावर एक व्यक्ती आक्रमण करणार आहे आणि तो बाबेलचा राजा नबूखदनेस्सर आहे. आणि तो नबूखदनेस्सर येऊन या शहरावर आक्रमण करणार आहे आणि इस्रायल लोकांना तो गुलाम बनवणार आहे. आमेन. ऐकताय तुम्ही प्रियानो? यिर्मयाला हा संदेश पाठवला. आता यिर्मया जाऊन इस्रायल लोकांना हा संदेश सांगत आहे की पूर्ण या इस्रायलावर एक व्यक्ती राजा येणार आहे आणि तो राजा येऊन या इस्रायल लोकांवर राज्य करणार आहे. त्याबरोबर खूप छान गोष्टी आहेत प्रियानो. देवानं यिर्मयाला काही गोष्टी दाखवल्या. त्याला विचारलं यिर्मया तुला काय दिसतं? तो म्हणला बदामाची डहाळी दिसते. मग तो म्हणला बदामाच्या डहाळीचा अर्थ तुला समजतो? बदामाच्या डहाळीचा अर्थ आहे की देव त्याचं वचन सिद्धीस नेतो. आमेन. नंतर त्याला विचारलं काय दिसत आहे? एक उकळतीकडे दिसत आहे, उत्तरेकडे त्याचं तोंड आहे. मग यिर्मयाला सांगितलं की उत्तरेकडून इस्रायल लोकांवर संकट येणार आहे. आमेन. आणि त्या भागातून बाबेलोन जे शहर आहे प्रियानो, बाबेल, तिथून प्रियानो नबूखदनेस्सर राजा आक्रमण करण्यासाठी इस्रायल लोकांवर येणार आहे. हे कोणी सांगितलं? यिर्मयाने सांगितलं. आता यिर्मया ज्यावेळेस बोलत आहे त्यावेळेस इस्रायलची काय परिस्थिती झाली ते वाचूया पुढे प्रियानो. मग सरदार राजास म्हणाले या मनुष्याला जीवे मारा. या मनुष्याला काय करा? जीवे मारा. आपण कधी कधी एखादा दास देवाचा सेवक बोलतो शब्द आपण म्हणतो निगेटिव्ह बोलतो. निगेटिव्ह नाही, देवाने त्याला निगेटिव्ह बोलायचं सांगितलं असतं तुम्ही कोण त्याला अडवणार आहे प्रियानो? दावीद म्हणत आहे की जर देवाने त्या माणसाला शिव्या द्यायला मला लावल्या असतं तर देव त्याला शिव्या मला. काय दावीद आहे ना, कसा माणूस आहे ना. असं जीवन आमचं असलं पाहिजे प्रियानो. एखादा व्यक्ती तुमच्या विरोधात बुराई करते करू द्या, देवाने त्याला कदाचित सांगितलं असं सोडून द्या त्याला. आमेन. प्रेज द लॉर्ड. आम्ही पाहतो काय घडलं पुढं.
मग सरदार राजाला म्हणाले, मग सरदार राजास म्हणाले, या मनुष्याला जीवे मारा, या माणसाला जीवे मारा, कारण असले भाषण करून या नगरात राहिलेल्या योद्ध्यांचे या नगरात राहिलेल्या योद्ध्यांचं व सर्व लोकांचं हात तो निर्बळ करतो. हा मनुष्य या लोकांचे हित नव्हे तर नुकसान करावयास पाहतो. हालेलुया. प्रियानो, लोक म्हणतात सिदकियाला राजा, त्यावेळी सिदकिया राज्य करत होता प्रियानो, आणि तो राज्य करत असताना त्याला सांगण्यात आलं की हा जो मनुष्य बोलत आहे हा इस्रायल लोकांचं मनोबल, त्याचं धैर्य तो खचवत आहे, त्यांच्या हात तो निर्बल करत आहे, आणि म्हणून या माणसाला काय करा, तो विरोधात बोलताय, याला काहीतरी तुम्ही शिक्षा करा. देवाचा सेवक देवाचं वचन क्लिअर सांगत आहे की बाबा तुमच्यावर शत्रू आक्रमण करणार आहे, आणि म्हणून तुम्ही सावध असा. तुम्ही बाबेलचा जो राजा आहे नबुकदनेस्सर, तो तुमच्यावर राज्य करणार आहे. हे ज्यावेळेस सांगितलं त्यावेळेस इस्रायल लोक म्हणाले असं कधीच घडणार नाही. त्यांना वाटलं आमचा देव परमेश्वर आमच्या बरोबर आहे. हालेलुया. पण देवानं इस्रायल लोकांना सोडलं होतं प्रियानो. हालेलुया. त्यावेळेस तुम्ही चुकता प्रियानो, देव तुम्हाला काही क्षणासाठी सोडतो. त्यावेळेस इस्रायल लोक त्यांनी चुका केल्या देवाच्या विरोधात, देवाने त्यांना गुलामगिरीमध्ये पाठवलं प्रियानो. त्यावेळेस तुम्ही चुकता, देव तुम्हाला गुलामगिरीमध्ये पाठवतो, आणि मग देवाने ठरवलं यांना नबुकदनेस्सराच्या तावडीमध्ये द्यायचं. प्रियानो, कुठलाही शत्रू असा नाही या जगामधला की तो तुमच्यावर राज्य करू शकतो प्रियानो, पण आमचे चुका आणि अपराध यामुळे प्रियानो त्याला परमिशन मिळतं, तो आमच्यावर राज्य करतो. हालेलुया. देव एवढा सामर्थ्य परमेश्वर आहे तुमचा आणि माझा, कुठलाही शत्रू आम्हाला प्रियानो आक्रमण करू शकत नाही, पराजित करू शकत नाही. पण आमच्या चुकांमुळे प्रियानो या गोष्टीची त्याला परवानगी मिळते. आम्ही पाहतो की इस्रायल लोक काय बोलत आहेत, पुढे वाचूया आम्ही. तेव्हा सिदकिया राजा म्हणाला, पहा तो तुमच्या हाती आहे. राजाला तुमच्या मर्जी विरुद्ध काही करिता येत नाही. राजाला तुमच्या मर्जी विरोधात काही करता येत नाही. सिदकियाने परमिशन दिली, काय करायचं ते तुम्ही त्याचं करून टाका. न्यायाधीश व्यक्ती मेन त्याच्या हातामध्ये सत्ता आहे, तुम्हाला काय करायचं ते करून टाका. येशूबद्दल हेच झालं ना. पिलाताने हात धुतल्याने म्हटलं या माणसाविषयी, त्याच्या रक्ताविषयी निर्दोष आहे, तो निर्दोष मनुष्य आहे, तुमचं काय ते तुम्ही पाहून द्या. असंच प्रियानो हा सिदकिया म्हणत आहे, सगळं काही तुमच्या हातामध्ये आहे, तुमच्या विरोधात मी नाहीये, तुम्हाला काय करायचं ते करा. आता प्रियानो यिर्मयावर देवाचं कॉल होतं, देवाने यिर्मयाला संदेश दिला होता, देवाने त्याच्या मुखात त्याची वचनं घातली होती, देवाने त्याला पाठवलं होतं, तरी यिर्मया संघर्ष करत आहे. हालेलुया. तुम्हाला देवानं कॉल केलेला आहे प्रियानो, परंतु तुम्ही संघर्ष करत आहात, वेगवेगळ्या समस्या, वेगवेगळे प्रॉब्लेम त्याच्याशी तुम्ही लढत आहात. याचा अर्थ असा नाही की देवाने तुम्हाला कॉल केलं नाही प्रियानो. यिर्मयाच्या जीवनामध्ये किती संकट आले प्रियानो, पण यिर्मयावर देवाचं कॉलिंग होतं प्रियानो. हालेलुया. तुमच्या जीवनावर देवाचं कॉलिंग आहे, देवाचं पाठवण देवाने तुम्हाला केलेलं आहे. तुम्ही कष्टातून जात असाल, समस्येतून जात असाल, घाबरू नका. आमचा देव यहोवा यिरे परमेश्वर, उपाय करणारा परमेश्वर आहे. हालेलुया. बायबलमध्ये आम्ही पाहतो काय घडलं, पुढे वाचूया. मग राजपुत्र मल्किया याची पहारेकऱ्यांच्या चौकात विहीर होती, ती त्यांनी यिर्मयास नेऊन टाकिले. त्यांनी यिर्मयाला दोरांनी खाली उतरविले. त्या विहिरीत पाणी नव्हते, चिखल होता. यिर्मया त्या चिखलात रुतला. आमेन. आता त्याला कुठे टाकलं? चिखलामध्ये टाकलं, विहिरीत यिर्मयाला टाकलं. का? देवाचं वचन तो प्रखरपणे त्याने सांगितलं, आणि जे वचन ते सांगत आहे त्या लोकांना पटलं नाही, म्हणून त्याला कुठे टाकलं? खरं बोलण्यासाठी घाबरू नका, विहिरीत टाकू द्या, ती विहीर तुम्हाला बुडू शकत नाही. हालेलुया. प्रियानो, ज्यावेळेस त्याला विहिरीमध्ये टाकलं, पवित्र शास्त्रामध्ये असं लिहिलंय की त्या विहिरीमध्ये पाणी नव्हतं, तर चिखल त्या विहिरीमध्ये होता. यिर्मया त्या चिखलामध्ये फसलेला. विचार करा, चिखलाचा अनुभव घ्या प्रियानो. फसलेले आहेत त्याचे पाय प्रियानो, त्याला आता वरती येणं जमणार नाहीये प्रियानो. कठीण त्या चिखलामध्ये, त्या विहिरीमध्ये त्याचे पाय फसले आहेत. यिर्मया एकटाच त्या ठिकाणी आहे, त्याला खड्ड्यामध्ये टाकलं. शत्रू त्याची इच्छा आहे तुम्ही विहिरीमध्ये असावं. शत्रू तुम्हाला खड्ड्यामध्ये टाकू इच्छित आहे. शत्रूचा प्लॅन आहे तुमच्याबद्दल, त्याने तुम्हाला खड्ड्यामध्ये टाकावं, तुमचा नाश करावा प्रियानो. यिर्मयाबद्दल प्रियानो शत्रूचा प्लॅन होता की यिर्मयाला त्यांनी मारून टाकावा. पण घाबरू नका प्रियानो, बायबल सांगतं चोर येतो चोरी करण्यासाठी, घात करण्यासाठी, पण येशू म्हणतो मी जीवन घेऊन आलेलो आहे, आणि ते पण विपुल असं जीवन घेऊन आलेलो आहे. शैतान तुम्हाला मारू शकत नाही, कुठला खड्डा तुम्हाला नष्ट करू शकत नाही.
नाही प्रियानो. हालेलुया. जीवन आणि मृत्यू तर केवळ देवाच्या हातामध्ये आहे. हालेलुया. ओ लोकांना वाटलं आता इर्मिया नावाचा चॅप्टर संपला, आता इर्मिया त्या चिखलामध्ये राहील, उपाशी मरेल आणि त्या ठिकाणी तो मरून जाईल. आपल्या विरोधात आता संदेश सांगणार कोणी नाहीये. हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, देवाचं लक्ष त्याच्या लोकांकडे लागलेलं असतं. आजच्या सकाळी प्रियानो तुम्ही नसाल पास्टर, माझ्यावर सुद्धा देवाने कॉल केलं होतं, मी सुद्धा देवाच्या मार्गामध्ये चाललो, पण आता मी खड्ड्यामध्ये आहे. ओ इर्मियासारखं तुम्ही असाल, मला खड्ड्यामध्ये टाकलेलं आहे. प्रियानो शैतान तुम्हाला वेगवेगळ्या खड्ड्यामध्ये टाकतो यासाठी की त्या खड्ड्यातून तुम्ही कधी बाहेर येऊ नये. घरातील भांडण एक प्रकारचा खड्डा आहे, त्यातून तुम्ही बाहेर येऊ शकत नाही प्रियानो. ओ तुम्ही तिथं फसलेलात, रोज रोज भांडणं घरामध्ये, आज याचं झालं उद्या त्याचं, उद्या त्याचं झालं परवा दिवशी त्याचं. भांडणं हा एक प्रकारचा खड्डा आहे प्रियानो. शैतानाने कदाचित तुम्हाला खड्ड्यामध्ये टाकला असेल. आर्थिक समस्या, गरिबी, कंगालपण, कर्जबाजारीपण, त्या खड्ड्यात कदाचित शैतानाने तुम्हाला टाकला असेल. तुम्ही त्याच्यामध्ये पाय तुमचे रुतले असतील आणि तुम्ही म्हणत असाल बँकेचं लोन मी कसं फेडू, कसं त्या माणसाचं मी कर्ज पुढच्या महिन्यामध्ये देऊ, कसा मी माझा बँकेचा हप्ता भरू. कदाचित तुम्ही त्या खड्ड्यामध्ये तुमचे पाय रुतले असतील, कदाचित पापामध्ये तुमचे पाय रुतले असतील प्रियानो. तुम्हाला मदत करणारा कोणी नसेल. आजच्या या सकाळी मला सांगू द्या, एकच मदतगार आहे, त्याचं नाव प्रभू येशू ख्रिस्त आहे प्रियानो. बायबल सांगता आकाश, परमेश्वर आणि मनुष्य यांच्यामध्ये एकच मध्यस्थ आहे, त्याचं नाव प्रभू येशू ख्रिस्त आहे प्रियानो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड प्रियानो. त्याच्यावर कॉल होतं तरी तो कठीण समयातून गेला, कठीण प्रसंगातून गेला. इर्मियाला त्या खड्ड्यामध्ये टाकण्यात आलं. पण असा एक परमेश्वर आजच्या सकाळी आमच्याकडे आहे, तो यहोवा यिरे परमेश्वर, उपाय करणारा परमेश्वर आहे. हालेलुया. आजच्या सकाळी ज्या खड्ड्यामध्ये तुम्ही असाल, घाबरू नका, देव तुमच्यासाठी उपाय करेल प्रियानो. देव तुम्हाला त्या खड्ड्यातून बाहेर काढेल. आमचा परमेश्वर खड्ड्यातून बाहेर काढणारा परमेश्वर आहे. किती पाय तुमचे रुतलेले असू द्या, परमेश्वराने त्याच्यासाठी उपाय केलेला आहे प्रियानो. देव उपाय करणारा परमेश्वर आहे. आज प्रत्येक समस्येचा तुमचा उपाय देवाने केलेला आहे. तुमच्या उपजीविकेचा प्रियानो उपाय त्याने केलेला आहे. तुमच्या जीवन जगण्याचा उपाय त्याने केलेला आहे. तो परमेश्वर आहे प्रियानो. हालेलुया. बायबल सांगतं प्रियानो त्याला खड्ड्यामध्ये टाकलं. आता इर्मिया खड्ड्यामध्ये गेल्यानंतर एका व्यक्तीला समजलं की इर्मियाला लोकांनी खड्ड्यामध्ये टाकलंय. आता प्रियानो काय घडतं पुढे वाचूया. त्यांनी इर्मियाला विहिरीत टाकिले असे राजगृहातला एबेद मलेक कुशी खोजा याने ऐकले. त्या प्रसंगी राजा बन्यामीनी वेशीत बसला होता. एबेद मलेक राजगृहातून निघाला व राजाकडे जाऊन म्हणाला, स्वामी महाराज, या लोकांनी इर्मिया संदेशाला जे सर्व केले ते फार वाईट केले. त्यांनी त्याला विहिरीत टाकिले. काय म्हणत आहे तो माणूस? एक मनुष्य आहे. तो मनुष्य जाऊन त्या राजाला सांगत आहे, सिदकियाला, की अरे इर्मिया बरोबर हे लोक जे वागले ते व्यवस्थित वागले नाही. त्याला चिखलामध्ये त्यांनी टाकलंय, त्याला विहिरीमध्ये टाकलंय. बापल्यानो, देव आम्हाला वर काढण्याचे कसे प्लॅन करतो, कसं लोकांच्या मनामध्ये टाकतो. आमेन. बायबल सांगतं की तो जाऊन राजाला भेटत आहे. त्या सिदकिया राजाने अगोदर फरमान काढलं होतं की सत्ता सगळी तुमच्या हातामध्ये आहे, तुम्हाला पाहिजे ते त्याचं करा. त्याच राजाला जाऊन पुन्हा एक व्यक्ती जाऊन सांगत आहे की इर्मियाबद्दल जे काही केलं ते वाईट या लोकांनी केलं. आता आपल्याला तो राजा काय करत आहे वाचूया. त्यांनी त्याला विहिरीत टाकिले. त्याने त्याला विहिरीत टाकलं. तो आहे तेथे उपासमार होऊन मरेल. तो आहे तेथे त्याची उपासमार होऊन तो मरेल. कारण नगरात काही अन्न उरले नाही. कारण नगरात काही अन्न उरलं नाही. तेव्हा राजाने एबेद मलेक कुशी याला आज्ञा केली की येथून 30 माणसे बरोबर घेऊन जा. किती माणसे? 30 माणसं बरोबर घेऊन जा. आणि इर्मिया संदेशाला मृत्यू प्राप्त झाला नाही, तो त्याला विहिरीतून काढ. इर्मियाला मरायच्या अगोदर त्या विहिरीतून काढ. मी तुला किती माणसे देतो बरोबर? 30 माणसं बरोबर देतो. ही आहे यहोवा परमेश्वराची मदत प्रियानो. आणि तो परमेश्वर आमचा मदतगार प्रियानो, आमचा सहाय्यक परमेश्वर. इर्मिया एवढ्या चिखलामध्ये फसला होता, त्याला 30 लोकांची मदत लागली प्रियानो. हालेलुया. 30 लोक पाठवले मदतीसाठी, 2-3 पाठवले नाही. किती लोक पाठवले? 30 लोक. म्हणजे इर्मिया किती खड्ड्यामध्ये प्रियानो होता. हालेलुया. देव तुमच्यासाठी मदतीला कोणाला पण पाठवेल प्रियानो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवानं एलियाला मदतीसाठी कावळ्याला पाठवलं प्रियानो. तो प्राण्यांना जर पाठवू शकतो मदतीसाठी, तर प्रियानो या जगामध्ये प्रियानो जे माणसं आहेत त्यांना तो तुमच्या मदतीसाठी का पाठवू शकत नाही. हालेलुया. तो अद्भुत आहे प्रियानो. योनाच्या मदतीसाठी मासा पाठवला, एलियाच्या मदतीसाठी कावळा पाठवला. आणि प्रियानो दाण्याची मालिश करण्यासाठी कोणाला पाठवलं? सिंहाला पाठवलं. चाटायला लागले ती सिंह त्याला.
हालेलुया, प्रेज द लॉर्ड. वाचूया पुढे काय घडलं. 30 माणसं पाठवले. एबेद मलेक बरोबर माणसे घेऊन हा. खजिन्याच्या राजगृहात गेला. राजगृहात गेला. तेथून त्याने जुनी पुराणी फडकी तिथून त्यानं जुनी पुराणी फडकी व कुजट चिंध्या घेतल्या कुजर चिंध्या त्याने घेतल्या आणि दोरांनी त्या विहिरीत इरम्याकडे पोहोचविली. इरम्याकडं दोरानं त्याला पोहोचवलं. एबेद मलेक कुशी एबेद मलेक कुशी इरम्याला म्हणाला, इरमियाला म्हणाला, ही जुनी पुराणी फडकी ही जुनी पुराणी फडकी व कुजट चिंध्या व कुजर चिंध्या दोराच्या आत ठेवून आपल्या बगलांखाली लाव. कुठं लाव. बगलाखाली काकेखाली आपल्या लाव. तसे इरम्याने केले. तसं इरम्यानं केलं. तेव्हा त्यांनी इरम्याला दोरांनी विहिरीतून वर ओढून तेव्हा इरमियाला त्याने दोराने ओढून वरती काढलं. आमेन. आम्हाला वर काढणारा परमेश्वर आम्ही प्रभूला धन्यवाद देऊया. देवानं इरमियाला विहिरीतून वर काढलं प्यानो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. त्यासाठी काय वापरलं? भारी नाव वापरलं का? कुजर चिंध्या होत्या. देव त्या कुजर चिंध्याचा सुद्धा वापर करू शकतो तुम्हाला जीवन देण्यासाठी. हालेलुया. देव तुमच्या जवळ त्या कमी महत्वाच्या गोष्टी तुम्हाला वाटतील त्याचा सुद्धा उपयोग करू शकतो तुम्हाला जीवन देण्यासाठी. ही इज मायटी गॉड. तो सामर्थ्य परमेश्वर आहे प्यानो. आणि म्हणून आजच्या सकाळी मला तुम्हाला सांगू द्या, इरमियाचा देव तो तुमचा आणि माझा परमेश्वर आहे. इरमिया रडका संदेश ता प्यानो. देवविरू व्यक्ती, देवाच्या इच्छेप्रमाणे चालणारा, पण त्याला सुद्धा त्रासातून जावं लागलं, पण देवाने त्याला विहिरीतून वरती काढलं. हालेलुया. आजच्या सकाळी मला तुम्हाला सांगू द्या की देवाला इरमियासाठी योजना आखली आणि 30 लोक त्याच्या मदतीसाठी पाठवले. एवढा इरमिया फसला होता त्या काळामध्ये, 30 लोक त्याला काढण्यासाठी लागले प्यानो. देवाच्या प्रिय लोकांनो, मला तुम्हाला सांगायचंय, तुम्ही कुठेही फसलेला असू द्या, देव तुमची मदत आजच्या सकाळी पाठवेल प्यानो. हालेलुया. आमची मदत पूर्वेकडून पश्चिमेकडून नाही, तर स्वर्गातून आमची मदत आहे प्यानो. आजच्या सकाळी देव तुमच्यासाठी स्वर्ग उघडेल प्यानो. जिथे कुठे तुम्ही खड्ड्यामध्ये फसलेला असाल प्यानो, देव तुम्हाला आज वर काढणार प्यानो. ओ दावीद म्हणतो, परमेश्वर माझं मस्तक वरती करणारा परमेश्वर आहे. हालेलुया. देव आजच्या सकाळी तुम्हाला खड्ड्यातून बाहेर काढेल. वेगवेगळ्या खड्ड्यामध्ये तुम्ही लपलेला असाल प्यानो, शैतानाने वेगवेगळ्या खड्ड्यामध्ये तुम्हाला टाकला असेल, पण आजच्या सकाळी घाबरू नका. देव तुम्हाला मदत पाठवेल. यहोवा हिरे परमेश्वर, मदत करणारा परमेश्वर आजच्या सकाळी आमच्यामध्ये आहे. आजची सकाळ आमच्यासाठी ब्लेसेड सकाळ आहे. आजची सकाळ विहिरीतून बाहेर येण्याची सकाळ आहे. आजची सकाळ खड्ड्यातून बाहेर येण्याची सकाळ आहे. आता म्हणू नका आजाराच्या खड्ड्यामध्ये मी आहे, आता मला येशू मला खड्ड्यातून बाहेर काढणारा माझ्या बरोबर आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आजच्या सकाळी मला सांगू द्या, असा कुठलाही खड्डा नाही की त्या खड्ड्यातून तुम्ही बाहेर येऊ शकत नाही. येशू आहे तो सब मुमकिन आहे. हालेलुया. येशू तर आमच्या बरोबर आहे, सगळं काही शक्य आहे प्यानो. तो अशक्य गोष्टी शक्यमध्ये बदलणारा परमेश्वर आहे. आजच्या सकाळी देव तुम्हाला खड्ड्यातून बाहेर काढू इच्छित आहे. आणि म्हणून डोंट वरी प्यानो, चिंता करू नका. कोणताही खड्डा असू द्या, देवाकडे सामर्थ्य आहे त्या खड्ड्यातून तुम्हाला बाहेर काढण्याचं. आजाराचा खड्डा असेल, भांडणाचा खड्डा असेल, वेगवेगळ्या प्रकारचे खड्डे असतील, देव त्याच्यातून तुम्हाला बाहेर काढेल. हालेलुया. दावीद म्हणतो, दलदलीच्या चिखलातून त्याला मला बाहेर काढलं आणि खडकावर माझी पावलं त्याने स्थिर केली. हालेलुया. आज जी काय दलदल आहे तुमच्या जीवनातून निघून जाणार आहे प्यानो. जिथे कोण तुम्ही फसला आहात, देव आज त्यातून तुम्हाला वरती काढेल आणि खडकावर तुम्हाला उभं करेल. खडक ख्रिस्त आहे प्यानो. हालेलुया. आजची सकाळ आमच्यासाठी आशीर्वादाची सकाळ आहे. आणि म्हणून आजच्या खड्ड्यात तुम्ही आहात प्यानो, माझ्या येशूला आवाज देऊन पहा प्यानो. येशू तुम्हाला सोडून पुढे जाणार नाही प्यानो. ओ कंगाल आणि दीन लाचार लोकांच्या हाकेकडे त्याची खाण लागलेली असतात. आजच्या सकाळी जर तुम्ही त्याला हाक मारणार तर नक्की देव तुमची हाक ऐकेल प्यानो. अनेक लोक म्हणतात की लाखो लोक प्रार्थना करतात या जगातून, काय देव माझी प्रार्थना ऐकत असेल काय? ओ देव तुमची प्रार्थना ऐकतो. तुम्ही देवाची निर्भीती आहात प्यानो. तुम्ही देवाची निर्भीती आहात. देव तुमची प्रार्थना ऐकतो. देव तुमची प्रार्थना ऐकतो प्यानो. तुम्ही कुणी असा, देव पक्षपाती नाही प्यानो. हालेलुया. देव पक्षपाती नाही, तो पक्षपात करत नाही. याची ऐकतो याची ऐकत नाही असं नाही प्यानो. तुम्ही जर हृदयापासून त्याला हात मारताल तर देव तुमची प्रार्थना केल. आज कुठलाच व्यक्ती खड्ड्यामध्ये राहू शकत नाही. आजच्या सकाळी तुम्ही खड्ड्याच्या वर येऊन जीवन जगणार प्यानो. ओ मौल्यवान जीवन, अनादी अनंत काळचं जीवन देव तुम्हाला देऊ इच्छित आहे. आज खड्डा तुम्हाला बंद करून ठेवू शकत नाही. आज त्या खड्ड्यातून बाहेर या. देव तुम्हाला कॉल करत आहे. तुमची मदत, हा संदेश चालू असताना तुमची मदत येत आहे प्यानो. ओ तुमची हेल्प येत आहे, तुमची मदत येत आहे. ओ परमेश्वराने इरमियासाठी 30 लोकांना पाठवलं. तोच परमेश्वर तुमचा आणि माझा परमेश्वर आहे. आज आमच्यासाठी माणसं नाहीत, आमच्यासाठी देवदूत आहेत. हो, पवित्र शास्त्रामध्ये असं म्हटलंय की जे देवदूत आहेत ते परिचारक असे आत्मे आहेत, ते हेल्पर आहेत, आमच्या मदतीसाठी आहेत. आता मनुष्य येणार नाही तर आता दूत आमच्या मदतीसाठी येतील. हालेलुया. नवीन करारामध्ये आम्ही पाहतो
पौल आणि सिला तुरुंगामध्ये असताना तुरुंगाचे दरवाजे उघडले गेले. पेत्र तुरुंगामध्ये असताना दूत येऊन त्याला उठवत आहे. दूत त्याच्या मदतीसाठी आले. हालेलुया. तो तुमचा आणि माझा परमेश्वर आहे. आजच्या सकाळी होऊ शकतं एंजल्स तयार असतील प्यानो तुम्हाला खड्ड्यातून बाहेर काढण्यासाठी. आता प्यानो त्याच्याकडे दोरी नसेल प्यानो, फक्त तो तुम्हाला हात देईल प्यानो आणि हाताने डायरेक्ट तो तुम्हाला उचलेल. आता कमजोर गोष्ट त्याच्याकडे नसेल. आम्ही नवीन करण्याचे लोक आहोत प्यानो. आता सिद्ध बलिदान आमच्याकडे आहे. येशू सिद्ध बलिदान आहे. आता तुमच्यासाठी सिद्ध मदत येईल प्यानो. हालेलुया. आणि म्हणून त्या खड्ड्यामध्ये तुम्ही अडकलेला आहात, घाबरू नका. देव आज त्या खड्ड्यातून तुम्हाला बाहेर काढेल. हालेलुया. देव अशक्य गोष्टी शक्यामध्ये बदलणारा देव बाबा आहे. त्याला काही असंभव आहे प्यानो? ओ प्यानो, असंभव गोष्टी संभव करणारा परमेश्वर है. संभव है तुझसे, संभव है तुझसे, सब कुछ संभव है. असंभव तुझसे असंभव, असंभव कुछ भी नहीं. संभव है तुझसे, संभव है तुझ में सब कुछ संभव है. असंभव तुझसे असंभव, असंभव कुछ भी नहीं. संभव है तुझ में, संभव है तुझ में सब कुछ संभव है. असंभव तुझसे असंभव, असंभव कुछ भी नहीं. संभव है तुझ में, संभव है तुझ में सब कुछ संभव है. असंभव तुझसे असंभव, असंभव कुछ भी नहीं. सागर पर तू है चला, आंधी को तूने डाटा. सागर पर तू है चला, आंधी को तूने डाटा. शैतान पर पाया विजय, सर्वशक्तिमान तू. शैतान पर पाया विजय, सर्वशक्तिमान तू. संभव है तुझसे, संभव है तुझसे, सब कुछ संभव है. असंभव तुझसे असंभव, असंभव कुछ भी नहीं. संभव है तुझसे, संभव है तुझसे, सब कुछ संभव है. असंभव तुझसे असंभव, असंभव कुछ भी नहीं. आमेन. प्रेज लॉर्ड. तुमची खड्डा तुमच्यासाठी कबर बनणार नाही प्यानो. देव त्याच्यातून तुम्हाला बाहेर काढेल. हालेलुया. हिरव्याचा देव आजच्या सकाळी आमच्यामध्ये आहे. आमेन. प्रेज लॉर्ड. बायबलमध्ये मी पाहतो उत्पत्तीच्या 37व्या अध्यायामध्ये 1 ते 24 वचनामध्ये योसेफ नावाच्या एका व्यक्तीबद्दल पाहतो प्यानो. बायबल सांगतं की त्याच्या भावानं त्याला खड्ड्यामध्ये टाकलं. वाचूया 21 वचनापासून काही वचन. हे रौबनाच्या कानी आले तेव्हा त्याने त्याच्या हातातून त्यास सोडविले. तो त्यास म्हणाला, आपण त्याला जीवे मारू नये. रौबेन त्यास म्हणाला, रक्तपात करू नका. या रानातल्या खाड्यात त्याला टाका, पण त्याचवर हात टाकू नका. त्यांच्या हातातून सोडून त्यास त्याच्या बापाकडे परत पाठवून द्यावे म्हणून तो असे म्हणाला. योसेफ आपल्या भावांपाशी पोहोचला तेव्हा त्याच्या अंगात पायघोळ झगा होता. तो त्यांनी काढून घेतला आणि त्याला धरून खाड्यात टाकून दिले. कोण टाकलं? खाड्यात. म्हणजे खड्ड्यात त्याला टाकून दिलं प्यानो. योसेफ नीतिमान व्यक्ती प्यानो, त्याला खड्ड्यामध्ये टाकण्यात आलं. अनेक वेळेस आम्ही पाप करत नाही, मग तो काय माझ्याशी घडत आहे प्यानो, ती आमची परीक्षा आहे. त्यात जर तुम्ही पास झाले तर देव पुढच्या आशीर्वादामध्ये तुम्हाला घेऊन जातो प्यानो. तुम्ही पुढच्या आशीर्वादामध्ये जाता. आणि म्हणून प्यानो, तुमच्या जीवनात किती संकट येऊ द्या, त्याचा सामना करा, डटके सामना करा. प्रभू तुमच्या बरोबर आहे. यहूदी वंशाचा सिंह प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या बरोबर आहे. हालेलुया. आजार आले घरामध्ये, प्रॉब्लेम आले घरामध्ये, काही झालं घाबरून जाऊ नका. लढत राहा प्यानो, तुम्ही योद्धे आहात. हालेलुया. तुम्ही प्रभूचं सैनिक आहात. लढत राहा प्यानो. योसेफाचा काही गुन्हा नव्हता प्यानो. योसेफाने फक्त आपल्या भावाला दर्शन सांगितलं, तो काय करणार आहे त्याबद्दल सांगितलं, आणि त्यानंतर सांगितलं की तुम्ही सगळे लोक मला काय करणार आहेत, नमन करणार आहेत. आणि ते दर्शन त्यांना वाईट वाटलं त्यानं. ज्यावेळेस आम्ही दर्शन सांगतो लोकांना, आमचं दर्शन, त्यास लोकांना वाईट वाटतं त्यानं. त्याच्या भावाला वाईट वाटलं, कारण की त्याने सांगितलं योसेफानं की तुम्ही सगळे लोक मला नमन करणार आहेत. हालेलुया. सगळे लोक तुम्ही मला नमन करणार आहेत.
ते सांगितलं आणि त्याच्या अंगावर एक भरजारी झगा त्या लोकांनी पाहिला त्या, आणि तो झगा त्याच्या बापाने त्याला दिला होता. त्याला वाईट वाटलं त्या, हो प्रियानो, त्या लोकांना वाईट वाटलं की बाप त्याच्यावर प्रेम करत आहे. ज्यावेळेस तुमच्यावर बाप प्रेम करतो त्यावेळेस लोक जळतात. आमेन. आपण म्हणतो ना आपले नातेवाईक आता बोलतच नाही आमच्याशी, तेव्हा समजायचं तुम्ही खरंच प्रभूचे लोक झाले. हालेलुया. आपण सहज म्हणतो नातेवाईक लय जवळ होते हो, कधी काय असलं की 2 मिनिटं द्यायचे, आता येतं नाही तर कॉल करत नाही. समजायचं तुमचा नातेवाईक कुठेतरी वेगळा झाला आहे. तुमचं रिलेशन, तुमचा नातेवाईक आता इथला राहिला नाही, तर स्वर्गातला तुमचा नातेवाईक बनला आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पण आम्ही काय करतो, रडत बसतो. आमचे सगळे निगेटिव्ह राहतात. आता कोणीच नाही बुवा, आम्हाला उचलायला सुद्धा कोणी नाही. अहो जीवन जगायचं पहा, उचलायचं कोण पाहते? मेल्यावर काय समजणार आहे तुम्हाला? जाळलं काय, पुरलं काय, लाथा मारल्या काय, कोणी काय समजणार आहे? आणि म्हणून जीवनाबद्दल विचार करा, मृत्यूबद्दल विचार करू नका. आपल्याला यौसेफाला स्वतःच्या भावानं प्रियानो खाद्यामध्ये टाकलं. काय त्याचा गुन्हा? काहीच गुन्हा नव्हता. यौसेफाकडे दर्शन होतं प्रियानो, आणि ते दर्शन सांगितलं हे असं घडणार आहे, तुम्ही सगळे लोक मला नमन करणार आहेत. ते म्हटले आम्ही तुला नमन करणार आहेत का? आम्ही दाखवतो तुला. आणि मग यौसेफाला त्यांनी खड्ड्यात टाकलं. यौसेफ खड्ड्यामध्ये आहे, त्याची मदत करणारं कोणी नाहीये प्रियानो. पण पवित्र शास्त्रामध्ये मी पाहतो त्या भावाच्या मनातच प्रभू विचार टाकत आहे, त्याला खड्ड्यातून बाहेर काढायचा प्रियानो. पहा प्रियानो, आणि त्यांनी काय केलं? त्याला खड्ड्यातून बाहेर काढलं. व्यापारी लोक चालले होते आणि त्या व्यापारी लोकांना त्यांनी देऊन टाकलं त्याच्या हातामध्ये. प्रियानो, यौसेफाला विकलं गेलं. पहा प्रियानो, चांगला व्यक्ती प्रियानो, चांगलं हृदय ज्याचं होतं, चांगलं मन ज्याचं होतं, त्यानं फक्त देवाच्या योजना लोकांना सांगितल्या म्हणून तो त्यांच्या नजरेमध्ये गुन्हेगार बनला. यिर्मया चांगला व्यक्ती होता, पण त्याने देवाच्या योजना सांगितल्या इस्रायल लोकांना म्हणून तो गुन्हेगार बनला. प्रियानो, मी देवाच्या ज्या योजना त्या जगाला सांगितल्या तर जगाचे आम्ही शत्रू बनतो प्रियानो. पण प्रेज द लॉर्ड, देव त्यातून आम्हाला वाचवतो. त्या शत्रूंपासून रक्षण करणारा देव आमच्या बरोबर आहे प्रियानो. हालेलुया. इतकंच काय प्रमोतो, मी तुझ्या डोक्याचे केस सुद्धा मोजलेले आहेत. आमेन. किती देव आमच्यावर प्रेम करतो. डोक्याचे केस कसा मोजत असेल परमेश्वर? रोज दूत असतील आमच्या बरोबर, आरशाच्या बरोबर येऊन बसतात. आरशाचे तिथं इंद्रत असलो का केस पडले खाली खाली तासात एवढे गळाले. आज 2-3 दिसले त्याला नवीन आलेले, खाली तासात 2-3 नवीन आले त्यांचे. देव तुमच्या केसाचं काउंटिंग करतो. वाव, किती प्रेशियस आहात तुम्ही. तुमच्या बायकोने किंवा नवऱ्याने तुमचे केस मोजले नसतील, हात फिरवला असेल डोक्यावरून. पण देव एवढा इंटरेस्ट आमच्यामध्ये घेतो की तो आमचे केस सुद्धा मोजतो. या पक्षापेक्षा प्रमुख कितीतरी मौल्यवान. हालेलुया. देव तुमच्यावर प्रेम करतो. कोणी तुमच्यावर प्रेम करू, परमेश्वर प्रेम करतो. यौसेफ, त्याला दर्शन सांगितलं, भावाला राग आला प्रियानो. यिर्मया, त्याला दर्शन सांगितलं, इस्रायल लोकांना राग आला प्रियानो. देवाचं वचन त्याने सांगितलं. पण देव पहा ना कसं अद्भुत काम करत असतो. देवानं योजना आखली, त्यांच्या मनामध्ये टाकलं आणि त्यांनी यौसेफाला खड्ड्यातून वरती काढलं. देव खड्ड्यातून वरती काढणारा परमेश्वर आहे. यौसेफाला बाहेर काढलं, गुलामाच्या बाजारामध्ये विकलं, तिथून परत जेलमध्ये गेला, तिथून प्रियानो एका राजाच्या स्वप्नाचा त्याने अर्थ सांगितला आणि त्यानंतर डायरेक्ट त्या देशाचा तो पंतप्रधान बनतो प्रियानो. आम्हाला माहिती आहे स्टोरी प्रियानो. एक खड्डा ते पंतप्रधान, हे जीवन किती अवघड आहे, किती अवघड सफर आहे प्रियानो. खड्ड्यात जर जात नाही यौसेफ, त्यातून जर बाहेर निघत नाही तर पंतप्रधान बनतच नाही. खड्ड्यातून बाहेर आलं तर काहीतरी चांगलं घडणार प्रियानो. आजच्या सकाळी देव तुम्हाला खड्ड्यातून बाहेर काढणार आहे. हालेलुया. खड्ड्यातून बाहेर काढलं, पंतप्रधान तो बनला प्रियानो. हालेलुया. आज अनेक लोक खड्ड्यामध्ये आहेत, देव त्यांना बाहेर काढेल आणि देव त्यांना ब्लेसेड करेल, देव त्यांना आशीर्वादित करेल. यौसेफ खड्ड्यातून गेला प्रियानो, खड्ड्यातून त्याला बाहेर काढलं. आज तोच देव, यौसेफाचा देव, यिर्मयाचा देव आजच्या सकाळी आमच्यामध्ये आहे. तो तुम्हाला खड्ड्यातून बाहेर काढेल. एकदा का त्याने तुम्हाला खड्ड्यातून बाहेर काढलं, देव तुमच्या जीवनामध्ये आशीर्वाद आणि आशीर्वाद देईल. आमेन. प्रेज द लॉर्ड. बायबलमध्ये कितीतरी रेफरन्स आहेत प्रियानो खड्ड्याबद्दल. एक आणखी एक रेफरन्स आम्ही पाहूया. शास्त्रीचं पुस्तक याचा 6वा अध्याय आणि 11 पासून काही वचन वाचूया. शास्त्रीचं पुस्तक याचा 6वा अध्याय 11 पासून काही वचन वाचूया. मग परमेश्वराचा दूत अफ्रा येथे येऊन योआश अबीएजरी याच्या एका वृक्षाखाली बसला. त्यावेळी त्याचा मुलगा गिदोन मिद्यानांपासून गव्हाचा बचाव करण्यासाठी द्राक्षकुंडात त्याची जोडणी करीत होता. कुठे हा माणूस? द्राक्षकुंडामध्ये. म्हणजे खड्डाचा तो एक प्रकारचा धान्य, त्याच्यासाठी खळं असतं,
जमिनीवर असं खळत केलं जातं प्यानो, तिथं धान्य त्या ठिकाणी सोडलं जातं. पण हा व्यक्ती धान्याची सोडणी द्राक्षाच्या कुंडामध्ये करत आहे, खड्ड्यामध्ये करत आहे. कोणाला घाबरून? शत्रूला घाबरून. शत्रूमुळे त्याची परिस्थिती अशी आहे, तो त्याचं जीवन खड्ड्यामध्ये जगत आहे. हालेलुया. शत्रूची इच्छा आहे तुम्ही तुमचं जीवन खड्ड्यामध्ये जगावं प्यानो, कंगालीमध्ये तुम्ही असावं, तुम्ही शापित असावं, आजारामध्ये असावं, तुम्ही समस्येमध्ये असावं, म्हणून शैतान पुरेपूर प्रयत्न करतो प्यानो. हालेलुया. पवित्र शास्त्रामध्ये मी पाहतो की या व्यक्तीला खड्ड्यात प्यानो द्राक्ष कुंडात तो धान्याची प्यानो सोडणी करत आहे. वाचूया काय घडलं, वाचूया पुढं. त्याला परमेश्वराच्या दूताने दर्शन देऊन म्हटले, त्याला परमेश्वराच्या दूताने दर्शन दिलं, हे बलवान वीरा. हे बलवान वीरा. कोण व्यक्ती? जो भित्रा व्यक्ती आहे, जो शत्रूला घाबरून, मित्यानी लोकांना घाबरून गावाची सोडणी द्राक्षाच्या कुंडामध्ये त्या खड्ड्यामध्ये करत आहे. भित्रट व्यक्ती, त्याला प्रभू म्हणत आहे, हे बलवान वीरा. आजच्या सकाळी तुमची ओळख हीच असेल प्यानो. तुम्ही कदाचित म्हणत असाल मी भित्रा व्यक्ती आहे, पण प्रभू आजच्या सकाळी तुमच्याकडे पाहतो आणि तुम्हाला पाहून म्हणत आहे, हे बलवान वीरा. तुम्ही परमेश्वराचे बलवान वीर आहात प्यानो. तुमच्यामध्ये देवाने त्याची क्षमता टाकलेली आहे. तुम्ही ईश्वरीय क्षमतेने भरलेले लोक आहात प्यानो. तुम्ही साधारण लोक नाहीये प्यानो. गिदोनाला वाटलं मी एक साधारण व्यक्ती आहे, पण गिदोन इस्रायली व्यक्ती होता प्यानो. जिवंत परमेश्वराचा लेकरू देव होता प्यानो. आणि म्हणून देव त्याला म्हणत आहे, अरे गिदोना तू भित्रा व्यक्ती नाहीयेस, हे जीवन खड्ड्यातलं तुझ्यासाठी नाहीये, तू तर एक बलवान वीर आहेस. हालेलुया. देव अनेक लोक जे भित्रे आहेत त्यांना म्हणतो, भित्र्या लोकांनो तुम्ही भित्रे नाहीत, तर तुम्ही बलवान लोक आहात, तुम्ही वीर लोक आहात. देव तुम्हाला वीर म्हणत आहे. आमेन. हालेलुया. आमेन ऐकू शकतो. तुम्ही वीर आहात प्रभूचे. वीर असा हळूच हालेलुया आमेन म्हणत नाही. तुम्ही वीर आहात प्यानो. हालेलुया. तुम्ही परमेश्वराचे वीर आहात. दावीद देवाचं लेकरू कसं स्पार्किंग असतं. दावीद एवढा बुटकाच होता, पण त्याने गल्ल्याताला लढत दिली. विचार करा, गल्ल्यात किती उंच असेल, किती उंच होता, 6 हात उंच होता. प्रियानं दावीद त्याला असं पाहत असेल, पण इथून तो त्याला धमकी देत होता. कारण की त्याला माहित होतं माझ्यामध्ये यहूदी वंशाचा सिंह जगत आहे, परमेश्वर माझ्यामध्ये आहे, विजय देणारा देव माझ्याकडे आहे, विक्री माझ्याकडे आहे. आम्हाला माहित पाहिजे विजय आमच्याकडे आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बायबल सांगतं गिदोनाला देवाने पाहिलं आणि सांगितलं, हे बलवान वीरा. भित्रा व्यक्ती पण देव त्याला म्हणताय बलवान वीर. आजच्या सकाळी तुमचं चरित्र असंच असेल, तुम्ही भित्रे असाल प्यानो, पण देव तुम्हाला पाहून म्हणत आहे, हे माझ्या बलवान वीरा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मला देव बाप बलवान वीर म्हणतो. थँक्यू लॉर्ड. आमेन. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला म्हणतो का? यस, हे वचन तुमच्यासाठी पण आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. वाचूया पुढे. हे बलवान वीरा, परमेश्वर तुझ्या बरोबर आहे. गिदोन त्याला म्हणाला, महाराज परमेश्वर आमच्या बरोबर आहे. परमेश्वर आमच्या बरोबर आहे, तर हे सर्व आमच्यावर काय यावे? तर हे सगळं माझ्यावर काय यावं? परमेश्वराने आम्हाला मिस्रातून बाहेर नाही का आणले? असे म्हणत त्याच्या ज्या अद्भुत कृत्यांविषयी आमचे वाडवडील आम्हाला सांगत ती कोठे आहे? ती कोठे आहे? चमत्कार तो म्हणतो. आणि नंतर आम्ही पुढे पाहतो प्यानो. वेळाभावी मी तुम्हाला डायरेक्ट पुढची स्टोरी सांगतो. देवानं त्याला निवडलं, त्या खड्ड्यातून बाहेर गिदोनाला काढलं, जो द्राक्षाच्या त्या कुंडामध्ये प्यानो त्या ठिकाणी धान्याची सोडणी करत होता. त्या भित्र्या माणसाला देवानं वरती काढलं आणि त्याला सांगितलं, गिदोना मी तुझ्या बरोबर असणार आहे, तू मिद्यानी लोकांशी लढशील आणि देव मी परमेश्वर तुला या युद्धामध्ये विजय देईल. हालेलुया. देवाला गिदोनाला बाहेर काढलं प्यानो आणि तो मिद्यानी आणि अमोनी लोकांबरोबर लढला. आणि बायबल सांगतं या लोकांना त्याला अंकित केलं प्यानो. हालेलुया. हाऊ ग्रेट गॉड. आमचा देव किती महान परमेश्वर आहे प्यानो. तो एका भित्र्या माणसाला उभं करतो आणि त्याच्याद्वारे प्यानो शत्रूवर तो आक्रमण करतो आणि शत्रूला तो निस्तनाबूत करतो. हालेलुया. शत्रूचा पराजय तुम्हीच करू शकता. जे तुम्ही म्हणता मी भित्रा आहे, तुम्ही शत्रूचा पराजय करू शकता. तुम्हीच ते मोडके आहात प्यानो. देवानं गिदोनाला काढलं खड्ड्यातून आणि देवानं त्याचा इस्तेमाल केला. बायबल मध्ये असं म्हटलंय की गिदोनाच्या हयातीमध्ये कोणीही शत्रूने आपलं डोकं वर काढलं नाही. हालेलुया. तुमच्या समोर कोणीच डोकं वर काढू शकत नाही. हालेलुया. तुम्ही ब्लेसेड लोक आहात, देवाचे अनॉइंटेड पर्सन तुम्ही आहात, देवाच्या अभिषेकाने भरलेले तुम्ही लोक आहात प्यानो. हालेलुया. म्हणून शत्रू तुम्हाला काही करू शकत नाही प्यानो. प्रेज द लॉर्ड. तो तुझ्याशी लढेल पण तो विजय होऊ शकत नाही. तुम्ही विजय होणार प्यानो. तुम्ही विजय होणार प्यानो. विजय तुमचा आहे प्यानो. हालेलुया. आणि म्हणून आजच्या सकाळी मला सांगू द्या की देव खड्ड्यातून वर काढणारा परमेश्वर आहे. हो, बायबल मध्ये लिहिलंय लाजरसाला खड्ड्यामध्ये टाकण्यात आलं, त्याला तर खड्ड्यामध्ये टाकून पुण्यात पण आलं, मेला 4 दिवस प्यानो. येशू आला. येशूने म्हणलं
खड्डा त्याची जागा नाही, त्याला बाहेर काढावं लागेल. मार्था मार्याला म्हणला, गुरुजी तुम्ही असते तर माझा भाऊ लाजरस. किती अविश्वासाचे शब्द आहेत त्यांच्याकडे. त्यांना म्हटलं आजारी असता लाजरस तर कदाचित येशूने त्याला बरं केलं असतं, पण आता मृत्यू मेलाय तो. आम्ही फुलं पण टाकले, आम्ही गेलो, सगळं फिरवलं झालंय, सगळं बंद केली त्याची कबर. आता त्याच्या कबरीतून दुर्गंधीत असेल. तरी येशू म्हणतोय पुनरुत्थान व जीवन मीच आहे. जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेला असता तरी जाईल. हालेलुया. आणि येशू कबरेजवळ गेला. लाजरसला त्याने हाक मारली, लाजरस कम आउट, लाजरा बाहेर ये. मी एक व्हिडिओ पाहत होतो, खूप छान दाखवलं त्या व्हिडिओमध्ये. येशू त्या कबरेजवळ दाखवल्या, असं उभं राहताना असे दोन पाय असे दाखवलेत आणि त्याला मोठे नाव मारलं, लाजरस कम आउट. आणि लाजर कबरीतून पिराणोवरती येत आहे. लाजरसाची जी कबर होती तिला 28 पायऱ्या होत्या. त्या 28 पायऱ्या फार खोल देवाचा आवाज त्या कबरेमध्ये गेला आणि तिथून लाजरस पियानो, प्रेत वस्त्राने बांधलेला लाजरस कबरीतून बाहेर आला. पियानो हालेलुया. आमचा देव किती सामर्थ्य परमेश्वर आहे. पियानो देवानं लाजरसला खड्ड्यातून बाहेर काढलं. लाजरस चॅप्टर लोकांच्या दृष्टीने संपला होता. तुमचं सुद्धा जीवन असेच असेल, तुमचा परिवार कदाचित असाच असेल. लोक तुमच्याकडे पाहून म्हणत असेल याचं काय खरं नाही, आता याचं संपलंय सगळं काही. घाबरू नका. जिथं आमचं सगळं काही संपतं तिथं देव नवीन सुरुवात आम्हाला देतो. देव नवीन सुरुवात आज आणि कळा देईल. पियानो ओ तुम्ही कोणत्या खड्ड्यामध्ये आहात पियानो, देव आज तुम्हाला खड्ड्यातून बाहेर काढू इच्छित आहे. हालेलुया. हिरव्याचा देव तो आजच्या सकाळी आमचा परमेश्वर आहे. यहोवा प्रस्थापित करणारा आज तो तुम्हाला प्रस्थापित करेल. पियानो तुमचं जीवन विस्थापित झालं असेल, पियानो तुम्ही पावलेले असाल, देव आज तुम्हाला एक करेल. पियानो प्रस्थापित करेल. पियानो तुम्हाला पुनर्स्थापित तो करेल. तो यहोवा परमेश्वर आहे. हालेलुया. आणि म्हणून घाबरू नका. पियानो आजच्या सकाळी तुमच्या जीवनामध्ये नाना प्रकारच्या ट्रायलला तुम्ही पियानो, नाना प्रकारच्या समस्येला तुम्ही तोंड देत असाल. पियानो अनेक गोष्टीमध्ये तुम्ही अडकलेला असाल. तुम्ही जर देवाचं जर कॉलिंग माझ्यावर आहे तर या गोष्टी माझ्या जीवनामध्ये का. इर्मिया सुद्धा त्रासातून गेला, योसेफ त्रासातून गेला. पियानो गिदोन सुद्धा शत्रूला घाबरत होता. पियानो परंतु देवानं त्याला खड्ड्यातून वरती काढला. आज तोच परमेश्वर आज आमच्यामध्ये आहे. पियानो आज जर तुम्ही विश्वास करता देव तुम्हाला खड्ड्यातून बाहेर काढेल. आजच्या सकाळी प्रामाणिक त्याला प्रार्थना करा की प्रभू या खड्ड्यातून मला वर यायचंय. प्रभू हो या खड्ड्यातून मला वर यायचंय. जसं तुम्ही वरती येताल त्यानो तुमच्याकडे ब्लेसेड जीवन असणार आहे, तुमच्याकडे आशीर्वादित जीवन असणार आहे, तुमच्याकडे आशीर्वादाचं गीत असणार आहे, स्तुतीचं गीत असणार आहे, विजयाचं गीत तुमच्याकडे असणार आहे. आणि तुम्ही ब्लेसेड म्हणून या जगामध्ये वावरणार. लोक तुम्हाला पाहून बदलतील. लोक तुमचा प्रकाश पाहून देवाचं गौरव करतील. हालेलुया. आजच्या सकाळी हे देव आमच्यामध्ये करू इच्छित आहे. ओ हिरव्याचा देव आजच्या सकाळी आमच्यामध्ये आहे. आपण सर्वजण उठून उभं राहूया. ओ त्याला कॉल करूया आमच्या जीवनामध्ये. ज्या ज्या खड्ड्यामध्ये तुम्ही अडकलेला आहात देव आज तुम्हाला त्या खड्ड्यातून बाहेर काढणार आहे.